फुले नगरची पाणी समस्या अखेर मार्गी, खासदार अनिल देसाई यांची वचनपूर्ती। मानखुर्दच्या महात्मा फुले नगर येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पाणी समस्या अखेर मार्गी लागली आहे। दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार अनिल देसाई यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। मुंबई महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून कामातील अडथळे दूर करण्यात आले। या कामासाठी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, शाखा प्रमुख विजय भोईर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच नवीन जलवाहिनीच्या कामाची पाहणी करण्यासाठी शाखा प्रमुख विजय भोईर आणि महिला शाखा संघटिका अक्षता विचारे यांनी भेट देऊन कामाचा आढावा घेतला। यावेळी स्थानिक नागरिकांनी खासदार अनिल देसाई, विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, शाखा प्रमुख विजय भोईर आणि महिला शाखा संघटिका अक्षता विचारे यांचे जाहीर आभार व्यक्त केले। सगळ्यात प्रथम मी खासदार अनिल देसाई साहेब यांना धन्यवाद बोलीन, कारण की मानखुर्द महात्मा फुले नगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून इथे पाण्याची जी समस्या आहे ती पाण्याची समस्या सोडवण्यासाठी या 2 वर्षामध्ये खासदार अनिल देसाई साहेबांनी इकडच्या स्थानिक नागरिकांसोबत घेऊन चांगला पाठपुरावा केला आणि त्याचे यशही त्यांच्या पाठपुराव्याला मिळाले। महाराष्ट्र नगर खंडोबा मंदिरापासून ते आता महात्मा फुले नगरमध्ये येथे 9 इंचाची यांच्या मानखुर्द महात्मा फुले नगर येथील रहिवाशांचे हक्काचं पाणी यांना आता मिळणार आहे। इतके वर्ष झाले, इतके लोकप्रतिनिधी येऊन गेले, पण कोणीच त्यांच्या पाण्याच्या जो प्रश्न होता तो सोडू शकले नाही। पण आमचे खासदार अनिल देसाई साहेबांनी 2 वर्ष सतत कलेक्टर, महानगरपालिका, रेल्वे अशा तिन्ही ठिकाणी जाऊन पाठपुरावा केला आणि त्याचाच फळ म्हणून आम्हाला हे चांगलं महात्मा फुले नगरच्या रहिवाशांना हक्काचं पाणी आज काम चालू झालेलं आणि लवकरच ते पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचेल। महात्मा फुले नगर जो हा भाग आहे हा रेल्वेच्या दोन्ही ट्रॅकच्या मध्ये, जुना रेल्वे स्टेशन आणि नवीन रेल्वे स्टेशन याच्यामध्ये जो बसलेला आहे, जो असा भाग आहे महात्मा फुले नगर, इथे आतापर्यंत लिगली पाण्याची लाईनच नव्हती। ही पहिल्यांदा असं झालं असेल की महात्मा फुले नगरला त्यांना हक्काची मुंबई महानगरपालिकेकडनं जी लाईन आलेली आहे, त्यांना आता कुठेही त्यांना कुठच्या दलालाला पैसे द्यायला लागणार नाही। रात्री 2ला 2:30ला इकडून तिकडून पाणी जमा करतात, ते जमा करायला लागणार नाही। आता सर्वांच्या घरोघरी जी पाण्याची लाईन ही 9ची गेलेली आहे ती सर्वांच्या घरोघरी त्यांना पाणी उपलब्ध करून दिलं जाईल। आणि मी महात्मा फुले नगर मधल्या सर्व रहिवाशांना सांगतो की आता याच्या पुढे कुठच्याही दलालाच्या तुम्ही त्याच्या कुठच्या बोलण्यामध्ये जाऊ नका। तुम्हाला कुठे लिगली पाण्याच्या लाईन कोण घेऊन देत नसेल तर तुम्ही आमच्या शिवसेना शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे तिथे तुम्ही संपर्क करा। आम्ही तुम्हाला कुठे आपल्याला कोणाला दलालाला पैसे द्यायचे नाही। जे मुंबई महानगरपालिकेचे जे काही असतील पैसे ते भरून आपलं हक्काचं पाणी तुम्हाला आता मिळणार आहे। इधर तो महात्मा फुले नगर हा खूप मोठा असा म्हणजे झोपडपट्टीचा एक भाग आहे। इथे पूर्ण स्लम एरिया आहे। जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी पोहोचवता येईल त्याचा आम्हीही एक खासदार अनिल देसाई साहेब यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू। बाकीच्या लोकप्रतिनिधींनी काय केलं, दुसऱ्या राजकारण्यांनी काय केलं, आम्हाला त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये कुठेही रस नाही, कारण की आमच्या उद्धव साहेबांनी आम्हाला एकच शिकवण दिलेली आहे, आपण लोकांची समस्या दूर करायची आहे आपल्याला। त्याच माध्यमातून आम्ही जेव्हा आमचे खासदार अनिल देसाई साहेब 2 वर्ष पहिला जेव्हा इथे निवडून आले आणि आमच्या महात्मा फुले नगर मधल्या रहिवाशांनी भरभरून त्यांना मतदान केलं। निवडून आल्यानंतर त्यांनी महात्मा फुले नगर मध्ये लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी स्वतः इथे बैठक घेतली होती। त्यावेळी पूर्ण महात्मा फुले नगरचे रहिवासी तिकडे आले होते। त्यावेळी त्यांच्या समोरच खासदार अनिल देसाई साहेबांनी त्यांच्यासोबत जे महानगरपालिकेचे जे अधिकारी होते त्यांच्या समोरच त्यांना फोन करून त्यांनाशी चर्चा करून समोरासमोर नागरिकांच्या, तेव्हाच तिकडे त्या दिवशी
जाहीर करण्यात आलं की ही पाण्याची लाईन किती इंचाची आहे आणि कुठून कितपर्यंत येणार आहे. त्या दिवसानंतर जेव्हा ही आपण बघत असाल पाठीमागे जी पाईप पडलेले आहेत ते स्वतः खासदार अनिल देसाई साहेबांच्या माध्यमातून इथे उतरले होते. तेव्हा मी स्वतः इथे आलो होतो. इकडचे स्थानिक रहिवासी पण तिकडे होते. म्हणून आम्हाला कोणाला सांगायची जरूरत नाही की हे काम आम्ही केलं, कोणी केलं, कारण की लोकांना माहिती आहे की पाण्याचे पाईपलाईन आणण्यापासून इथे कोण उभं होतं. म्हणून आम्हाला काय कुठे बॅनर लावायची आम्हाला तेव्हा जरूरत नव्हती. पण काही लोक राजकारण करत असतील, त्यांना त्यांना राजकारण करून दे, कारण की आमचं एकच ध्येय आहे की महात्मा फुले नगरच्या रहिवाशांच्या घरापर्यंत पाणी पोचणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आमचं हेच काम आहे आणि आम्ही ते पूर्ण करणार. पाण्याचं काम आता युद्धपातळीवरती चालू आहे. आता हनुमान मंदिरापासून काम चालू झालेलं आहे. आता हळूहळू पुढे रेल्वेचा ट्रॅकच्या बाजूनी थोडं तिथे अवघड असल्यामुळे थोडा वेळ जाईल. पण लवकरात लवकर महानगरपालिका अधिकाऱ्यांची आम्ही सतत चर्चा करून लवकरात लवकर कसं काम पूर्ण होईल आणि लवकरात लवकर कसं पाणी, कारण की महात्मा फुले नगर हा असा भाग आहे की इथे उन्हाळ्यामध्ये लोकांना पाणी नसतं आणि पावसाळ्यामध्ये एवढं पाणी येतं की त्यांची घरं भरली जातात. आतापर्यंत एवढे लोकप्रतिनिधी आले पण कोणच इथे अजूनपर्यंत हा प्रश्न सोडून गेला नाही. तुम्ही पावसामध्ये येशाल तर बघशाल की 2-2, 3-3 दिवस पूर्ण हा महात्मा फुले नगर पूर्ण पाण्याखाली जातो. बहुत अच्छी बात है कि लीगली पानी आ रहा है। ये एरिया 75 से है, लेकिन जो आमदार आ रहे, खासदार आ रहे, लाइन दे रहे, लेकिन वो 1 साल पानी रहता है, उसके बाद में चला जाता है। तो ऐसा हक का पानी नहीं है। ये फर्स्ट टाइम है जो खासदार की तरफ से नौका लाइन आ रहा है, वो भी हमारे एरिया में। और पानी आ रहा था लेकिन दूसरे एरिया से, जो हम लोग के लिए पानी नहीं था, तो हम लोग एक का लाइन बीएमसी से ही लिए, लेकिन वो दूसरे के एरिया से, दूसरे के एरिया वाले क्या बोलते थे कि ये तुम्हारे लिए पानी नहीं है, ये हमारे लिए पानी है। और तुम्हारा देखो कि इधर से पानी नहीं लेने का, हमारा प्रेशर कम हो जाएगा। तो फिर हम लोग ने तय किया कि खासदार को बोलने का कि हमारे लिए जो हक का पानी है ना वो चाहिए हमको। तो इसलिए हम लोग ने विजय भाई से बोला। विजय भाई ने बहुत हम लोग के लिए बहुत सपोर्ट किया विजय भाई ने। और फिर उन्होंने खासदार का एक का मीटिंग बिठाया। फिर खासदार खुद आए और एरिया से पूछे कि बाबा तुम्हारा समस्या क्या है। फिर लोगों ने बोला ये हमारा समस्या है मेन पानी का और दूसरा रोड का। तो पानी का जो मुद्दा उठाया है उसकी तरफ से वो लोग ने बोला कि ठीक है, हम लोग जो बीएमसी को उन्होंने पहले ये किया, बीएमसी के ऑफिसर आए उनके साथ में। फिर उन्होंने बोला कि जो बीएमसी के तरफ से नौका लाइन पास हो गया, उसके बाद में जो कलेक्टर का एनओसी था, कलेक्टर के एनओसी के लिए हम लोग खुद गए थे। विजय भाई थे, जो शिंदे साहब और ये, तो उनके साथ में हम लोग खुद गए। फिर उधर से हम लोग को एनओसी मिला। थोड़ा सा प्रॉब्लम हुआ था, उसके लिए 1 साल से ये जो पानी का है वो रखड़ गया था। लेकिन जिन्होंने भी किया है, और ऐसा नहीं कि एक नहीं किया है, सब जन ने किया है, सब जन ने सपोर्ट किया है। जैसे विजय भाई है, प्रमोद शिंदे जी है, खासदार है, थोड़ा बहुत सुरेश मामा है, गवई है, यानी एरिया में जितने भी लोग हैं सपोर्ट कर रहे थे कि हमारे एरिया में पानी आया है। तो कैसे 5-5 के ग्रुप जो हम लोग ने पहले से ही तैयार करके रखे, पानी आए तो पहले 5-5 के ग्रुप में जो लीगली पानी हो वो मिल सकता है। और बीएमसी की तरफ से उन लोग को ये भी मिला है, सक्सेसफुली ये मिला है, और उनको अभी मीटर का पानी आ जाएगा। प्रथम जय महाराष्ट्र सगळ्यांना। खूप आनंदाची गोष्ट आहे। आज एवढे वर्ष फुलेनगर पाण्यासाठी खूप त्यांचे हाल होत होते। पुण्यात अक्षरशः त्यांना काही किती त्रास करावा लागला हे आम्ही बघितलंय। आम्ही आलो प्रत्यक्षात 2 वर्षापासून येतोय, बघतोय ते किती त्रास काढतायत। पण जसे आमचे खासदार अनिल भाऊ देसाई निवडून आले त्याच्यानंतर आम्ही फुलेनगरची समस्या त्यांना सांगितली। त्यांनी इथे स्थानिक लोकांबरोबर मीटिंग केली, त्याच्यात तो मुद्दा मांडला आणि परस्पर त्यांनी स्वतः प्रयत्न करून फॉलोअप घेत राहिले। तसेच विजयभाई शिंदे साहेब यांनी त्यांना म्हणजे प्रत्येक वेळेला देसाई साहेबांकडे पाण्यासाठी खूप म्हणजे ह्यांचा मुद्दा एवढा लावून ठेवलेला की कलेक्टर असो, बीएमसी असो, त्याच्या मार्फत प्रत्येक स्थानिक लोकांना घेऊन विजयभाईंनी देसाई साहेबांनी मीटिंग लावली, कलेक्टर ऑफिसला असो किंवा बीएमसी ऑफिसला।
आज यांना खूप आनंद होत आहे, खूप खुश आहेत की म्हणजे हक्काचं पाणी त्यांच्याकडे बीएमसीचं आलं आहे. जो विजय भाई ने रात को मैं 12-1 बजे म्हणजे 1 वाजता मी जे ह्या दोघांना पिडलंय ना ते कुणी पिडलं नसेल. 1 बजे सुनीता ताई, आज आमच्याकडे पाणी नाही आहे, आज आमच्याकडे पाणी नाही आहे, प्रत्येक वेळेला. पण विजयभाईंनी जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा बीएमसीचं पाणी टँकर मधूनच्या साहाय्याने 3 दिवस त्यांना केलं, त्यांच्या पाणी पुरवठा जेव्हा केला. नारळ फोडला तेव्हा आम्ही खुश झालो. जेव्हा इथं नारळ फोडला तेव्हा आम्ही खुश झालो. पण सगळ्यात म्हणजे त्याच्यात मोलाचा आमचा सिंहाचा वाटतं विजयभाई अक्षता आहे. कारण अक्षरशः रात्रीचं एखादी लेडीज जेंट्सला फोन करतात रात्री 1 वाजता, म्हणजे विचार करा ती बाई किती त्रासात असेल. आणि खरंच त्यांचं खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला म्हणजे या लेवलला आज मी उभं केलंय ना मला त्यांनी खूप, म्हणजे मी आज स्वतः बोलते, मी बाईट द्यायला आधी घाबरत होते पण त्यांनी मला खूप म्हणजे एकदम व्यवस्थित मला त्यांनी हे केलंय. आज त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही शून्य आहोत. म्हणजे जेव्हा ते निवडून आले होते तेव्हा आम्ही घरोघरी जाऊन म्हणजे मी असा कुठला खासदार पाहिला नाही की लोकांच्या समस्या जाणून घेत. त्यांनी पर्सनली फुलेनगरची मीटिंग घेऊन आम्हाला सगळ्यांना जवळ घेऊन पाण्याचं त्यांनी सांगितलं. 3 महिन्यापूर्वी सुद्धा आमच्या इथे पूर्ण मुंबईत पाणी नव्हतं, तेव्हा सुद्धा खासदार साहेबांनी पर्सनली टँकर आम्हाला प्यायसाठी मागवला होता. आणि फुलेनगरचं सांगायचं थोडक्यात असं की पावसाळ्यात भरपूर पाणी आहे, म्हणजे अक्षरशः स्विमिंग पूल होतो आणि उन्हाळ्यात आम्हाला प्यायला बिलकुल पाणी नव्हतं. आणि या 3 वर्ष सगळं म्हणजे भरपूर जण दावा करत असतील आम्ही इतक्या वर्ष केलं, आम्ही तितक्या वर्ष केलं, पण 3 वर्षात आम्ही जे घासल्यात ना चपल्या तिथं, तर ते आम्हाला माहिती आहे. कारण आम्हाला फोटोचं राजकारण नाही करायचंय. आम्हाला आमच्या माणसांना प्रत्येक घरात पाणी आलं पाहिजे, हेच आमचा उद्देश आहे. आम्ही फोटोतले माणसं नाही, आम्ही समाजातली माणसं, आम्ही समाजात करणार. आणि फोटोमध्ये दिसण्यापेक्षा आम्ही काय करतो, विजयभाई आमच्या मागं आहेत. म्हणजे एनओसी, रेल्वे एनओसी पासून कलेक्टर एनओसी पर्यंत प्रत्येक ज्या मीटिंग झाल्या त्या प्रत्येक मीटिंगला आम्ही हजर होतो. म्हणजे जेणेकरी आपण एक बघितलं तर म्हणजे जो लीडर असतो तोच उभा असतो आणि लीडर सांगतो तेच, पण आम्ही प्रत्यक्षात त्यांनी आम्हाला घेऊन गेले होते आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबत होतो. आणि बस एवढंच सांगायचं, पाणी येतंय, कोण आणतंय, काय आणतंय ते सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला पाणी येतं तीच आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण मी स्वतः 2-2, 3-3 हांडे घेऊन गेलेलो आहे पाण्यासाठी. म्हणजे खरं सांगायला गेलं तर आमच्याकडे पाणी होतं, लिगली तत्वावर नव्हतं पण पाणी होते. जसे आमचे गवई साहेब, त्यांनी अक्षरशः म्हणजे त्यावेळेस आम्हाला पाणी त्यांनी पुरवले. आज मी जरी बोलते तर पण आज मी त्यांचंच पाणी पिते ना. आज त्यांनी मला पाणी दिलं म्हणजे कुठे ना कुठे त्यांचा पण आम्हाला सपोर्ट होता. शिवसेना आली पण त्यांचा पण आधी आम्हाला सपोर्ट होता, ते पण पाणी. पण जसे खासदार साहेब आले तसं पाण्याचं कळलंय. तर आता आम्हाला म्हणजे एक आनंदाचा श्वास आहे की आमच्याकडं बोलतात ना एक लिगली तत्वावर पाणी येणार आहे. म्हणजे लाईट बिल, पाण्याचा जो लाईट बिल आहे तो आनंद आमचा आज रोखू शकणार नाही.